तर आज मी नवीन एक पोर्ट्रेट पेंटिंगची ऑर्डर करायला चालू करणार होतो आणि ही ऑर्डर मला आलेली साताऱ्यावरून आणि ते पण आपले व्हिडिओ बघून आणि हे पोर्ट्रेट मला 1.5 बाय 2 फूट या साईज वरती करायचं होतं। मग लगेच वेळ न घालवता कॅनव्हास कट करून तो प्लाउड वरती लावला आणि त्याच्यावरती स्केच करून घेतलं। स्केच कम्प्लीट झाल्यानंतर त्याच्यावरती अॅक्रिलिक कलरचा वॉश मारणार होतो आणि वॉश मारायला दरवेळीप्रमाणे मी अॅक्रिलिक कलर मधला गोल्डन येलो कलर घेतलेला। वॉश मारून झाल्यानंतर तो थोडा वेळ वाळायला ठेवला आणि वाळल्यानंतर मग त्याच्यावरती ऑइल कलरनं काम चालू करणार होतो। सगळ्यात आधी बॅकग्राऊंडला थोडासा डीप कलर देणार होतो आणि मग त्यानंतर मेन फिगर वरचं कलर काम चालू करणार होतो। खरं तर मी आतापर्यंत जेवढी पोर्ट्रेट केल्या त्यांच्यामध्ये आणि या पोर्ट्रेट मध्ये जरासा डिफरन्स होता। तो कोणता आहे तुम्हाला कळालंच असेल। म्हणजे आधी जे मी काम केल्या त्यात नुसता ह्युमन फिगर्स होते आणि ह्या पोर्ट्रेट मध्ये मला ह्युमन फिगर तर करायचंच होते, पण त्याच्या संगत मला जर्मन शेपर्ड कुत्र्याचं पण पेंटिंग करायचं होतं आणि कुत्र्याचं पेंटिंग असल्यामुळे माझं पण हे पेंटिंग जरासं फेवरेटच झालेलं, कारण मी पण आधीपासून अॅनिमल लव्हरच आहे आणि हे पेंटिंग करताना खरोखर मजा तर येणारच होती। मग सगळ्यात पहिला दोन्ही पैकी मी डाव्या साईडचं पोर्ट्रेट करायला चालू केलो। हे वालं पोर्ट्रेट सगळं पहिला फिलअप करून घेणार होतो एका टोन मध्ये। मग पहिला चेहऱ्यावरचं काम सगळं करून घेतलं, मग हळूहळू सगळ्या पार्ट वाईज ते पोर्ट्रेट फिलअप करून घेतलं। या व्हिडिओच्या पार्ट मध्ये पेंटिंग एवढंच कम्प्लीट झाले। कम्प्लीट झालेलं पेंटिंग बघायचं असेल तर आपल्याला जाता जाता फॉलो तेवढं करून जावा।